कधी-कधी असं वाटतं ना कुठेतरी लांब निघून जावं म्हणून, असं निवांत. ना तिथं काही कामाची झंझट ना कसलं, पण नाही. त्याचे काम म्हणजे लाईफ जर अशी सिंपलपणे जाऊ लागली तर मग कायच सांगता येतं. चला काही नाही, किचनचं सगळं पटापट आवरून घेत होती. कारण शिवण क्लासला जाण्याचा टाईम होत होता 10:30 वाजेचा, म्हणून चला म्हटलं पटापट सगळं आवरून घेते. भांडे ते वगैरे सगळं अगोदर रचून घेतलं होतं. तितकं बरं तर राणी होती घरी म्हणून आज तर मला टेन्शन नव्हतं. तिने सगळं आवरून घेतलं होतं, झाडू पोता करून घेतला होता. आणि जे समोर तुम्हाला पोपडे निघाले दिसतात आणि त्याचं भरपूर प्रॉब्लेम होतो आहे. पण त्याचं आता काही करू नाही शकत कारण ती माती निघते सगळी. आज नवऱ्यानेच दिवाबत्ती करून घेतली होती कामाला जाताना. मी पहिले पण सांगितलं आहे कधीतरी दिवाबत्ती ते करून घेतात. आणि जामनगरला भरपूर थंडी स्टार्ट झालेली आहे. तुमच्या तिकडं थंडी काय म्हणते कमेंटमध्ये सांगा. थंडीमध्ये कामं करण्याची इच्छा नाही होत, पण नाही कामं करून घेतली पटापट. सगळे कपडे वाळायला टाकून दिले होते, भांडेकुंडे घासायचे होते ते पण घासले गेले. सगळं घराचं काम आवरल्यानंतर म्हटलं चला आता आहे ना शिवण क्लास जायचं आहे तर आपण कापड वगैरे घेऊन घेऊ आणि बॅगमध्ये ठेवून घेऊ म्हटलं. तर तुमच्यासोबत तोच थोडंसं हे करत होती. कापडसाठी मी ते सगळं काढून घेतलं होतं की कुठलं कापड घेऊन जायचं होतं. इतकी सगळी कापड होते पॅन्टसाठी आणि त्याच्यासाठी न लागणारी वापस थैल्यामध्ये ठेवून दिली होती. पण तेवढ्यात मॅडमचा फोन आला की शिवण क्लासला रजा आहे म्हणून. असं म्हटलं जाऊ दे चला मग आता स्वयंपाक करून घेते. तर स्वयंपाकमध्ये स्पेशल काहीच नव्हतं. मस्तपैकी असं बाशी काला आणि बाशी खिचडी राहते ना, त्याची बातच काही वेगळी राहते. खरं सांगते मी तुम्हाला. आपल्या बाशी पोळ्या उरलेल्या राहतात त्याचा दुसऱ्या दिवशी काला बनवून खा, खूपच टेस्टी आणि खूपच छान लागतो. तर बस मी तो काला आणि तेच बनवत होती. सो सॉरी, मला ना सर्दी झालेली आहे. थंडीचं मला भरपूर प्रॉब्लेम होऊन जातो. हा बघा आपला टेस्टी काला रेडी होऊन गेलेला आहे. तेवढ्यात म्हटलं राणीला म्हटलं आज घरीच आहे तर चला मेहंदी लावून घेते. तर तिने डोक्याला मेहंदी लावून घेतली. भरपूर सारे व्हाईट केस होऊन गेलेत. मेहंदी लावल्यानंतर गालाला थोडीशी मेहंदी लागली होती. मस्तपैकी पिशवी पॅक करून घेतली. आता 1-1.5 तास राहू देणार. काळी मेहंदी लावली होती तर तिचे हात निघत नव्हते आणि तिला कॉलेजला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर ती भरपूर गुस्स्याने मला बघत होती. नाही निघाले तर विचारच कर म्हणे, तुझ्या तोंडालाच काढा लावते म्हणे मग मी म्हणे मेहंदी. तर आम्ही काला दोघं बहिणीने एन्जॉय केला. मुलांसाठी हा काला नव्हता, त्यांच्यासाठी तर मी मस्तपैकी ढिंडरे बनवणार होती गरम गरम बेसन पिठाचे. बस मुलं येऊन लागले होते, म्हटलं आता त्यांच्यासाठी गरम गरम डोसा पॅनवरती ढिंडरे काढते आणि खूपच टेस्टी लागता. हाच होता माझा छोटासा मिनी व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. माझ्या इन्स्टा फॅमिलीमध्ये माझे पुन्हा 8,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. फक्त यूट्यूबमध्ये पण होऊन जातील मला आशा आहे. मेहनत करणं मी सोडणार नाही. जर तुम्ही मला सपोर्ट करणार तर मी अजून मेहनत करणार. तर छोटासा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली.